या निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघाचे विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे। त्यासाठी आमची प्रचंड मेहनत आहे। त्यामुळे आमचा उत्साह वाढवण्यासाठी कृपया हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। आपण विधिमंडळामध्ये आहेत आणि या ठिकाणी हिवाळी अधिवेशनानिमित्त सर्व आमदार जमलेले आहेत। आता आपल्यासोबत तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखेडे आहेत। राजेश वानखेडे हे पहिल्यांदा आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यांनी यशोमती ठाकूर यांचा पराभव केला, ज्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्या विदर्भातल्या ओळखल्या जातात। सर, ॲटपोस्टमध्ये तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। आपण पहिल्यांदा आमदार म्हणून आलेला आहात विधिमंडळामध्ये। काय विकासाचे मुद्दे घेऊन या ठिकाणी आलेला आहात आणि काय तुम्ही प्रश्न मांडणार आहात? विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढलो आणि मतदारसंघाचा विकास हेच आमचं एक ध्येय आहे। आणि मतदारसंघात अजूनपर्यंत मूलभूत सुविधाच नाही आहे। म्हणजे गावातील रोड, नाल्या, रस्तेचाच प्रॉब्लेम मोठे आहे आणि इतर सिंचनाचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, त्याचबरोबर युवकांसाठी बेरोजगारीचा एक प्रश्न आहे। असे सगळे प्रश्न घेऊन आम्ही इथं आलेलो आहे। त्या संदर्भात तसं प्रश्नसुद्धा त्याच्यामध्ये आवाजमध्ये टाकलेले आहेत। आता आमची संख्या आहे जास्त आणि आमचे नंबर लागणं होतं कठीण आणि बाकीच्या पक्षाची संख्या आहे कमी, त्यामुळे सर्वांना समान वागणूक द्यायची असं अध्यक्षांनी ठरवलं असल्यामुळे बाकीच्या पक्षाचे लोक पहिले बोलतात आहे, जसा जसा नंबर लागेल त्या पद्धतीत मांडू। तिवसा मतदारसंघाचं नेतृत्व आतापर्यंत विधिमंडळामध्ये यशोमती ठाकूर यांनी केलं आहे। यशोमती ठाकूर या मोठ्या नेत्या मानल्या जातात, काँग्रेसच्या मोठं नाव मानलं जातं आणि त्यांना पराभूत तुम्ही या ठिकाणी केलेला आहे। कुठली मोठी आव्हानं होती तुमच्या समोर या निवडणुकीमध्ये? नाही, असं आहे की त्यांचा मतदारसंघात असलेला वावर जो आहे आणि मतदार लोक आणि कार्यकर्त्यांशी जो बोलण्याचा जो त्यांचा पद्धत आहे ती चुकीची होती। त्याचबरोबर एकाच कामाचं एक 2-2, 4-4 वेळा भूमिपूजन करून किंवा लोकार्पण करून फक्त पाट्या लावायचं काम त्यांनी केलं। मंत्री असताना त्या असा मोठा निधी मतदारसंघासाठी आणू शकल्या नाही। जे विकासाचं विजन त्यांच्याकडे नव्हतं आणि प्रत्येक वेळेस त्यांना नवीन उमेदवार देण्यात आला। यावेळेस मी पहिल्यांदा रिपीट झालो आणि रिपीट झाल्यामुळे मी गेले 5 वर्ष कंटिन्यू मतदारसंघात काम करत होतो। मतदारांच्या जनतेच्या जे कामं आहे ती करत होतो, त्यामुळे लोकांनी माझ्याकडे कौल दिलं। तुमच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। अनेक लोक असं म्हणतात, विश्लेषण करताना, की त्या ठिकाणी हिंदुत्वाचा मुद्दा कुठेतरी गाजलेला आहे। तुम्हाला काय वाटतं? नाही, आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तर निवडणूकच लढलो ना। योगीजी हे आमच्या पक्षाचे स्टार प्रचारक आहे, योगीजी येणारच होते। त्याचबरोबर शिवराजसिंग चौहान येऊन गेले। शेतकऱ्यांच्या विषयी कळवळा असलेला कृषी मंत्री या देशाला भेटला आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या विषयी, शेतकऱ्यांच्या काही प्रश्नांच्या विषयी ते सभेत बोलले। त्यामुळे शेतकरी, हिंदुत्व, तरुण, बेरोजगार यांचा असा सर्वांचा सोबत त्याचं मिक्सचर झालं आणि त्यामुळे सर्वांची अशी इच्छा होती की ही जी हुकुमशाही आहे इतके दिवसाची मतदारसंघातली ही घालवली पाहिजे, म्हणून जनतेने मला कौल दिला। तुमच्या मतदारसंघामध्ये काही ठिकाणी संत्रा बागायतदार सुद्धा दिसून येतात आणि त्यांचे सुद्धा मोठे प्रश्न असतात। प्रत्येक अधिवेशनामध्ये राज्य सरकार संत्रा प्रक्रिया उद्योगासाठीची तरतूद करते, परंतु कुठेतरी ते प्रत्यक्षात होताना काही दिसत नाही। यावेळी ते मंजूर व्हावं आणि तसा कुठला तरी मोठा प्रोजेक्ट व्हावा यासाठी तुमचे प्रयत्न राहणार? बिलकुल, येत्या 5 वर्षात संत्र्यावर एखादा प्रोजेक्ट आम्ही करणार आहे। त्याचबरोबर आम्ही सोयाबीनवर आणि कापूस हे 3 जे क्रॉप आहे शेतकऱ्यांचे महत्त्वाचे, त्याच्यावर काही ना काही केलं पाहिजे। या 5 वर्षाच्या कालखंडात आम्ही याच्यासाठी प्रयत्न करू। खूप खूप धन्यवाद सर। तर हे होते राजेश वानखेडे, तिवसा मतदारसंघाचे आमदार जे भाजपाकडून निवडून आले आहेत। त्यांनी त्यांच्या विकासासाठीचा काय संकल्प आहे ते या ठिकाणी मांडलेला आहेत आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये कुठली मोठी कामं करणार आहेत आणि विधानसभेमध्ये पाठपुरावा करून ते मंजूर करून घेणार असतात त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे। यासारखे एक्सप्लेनर्स, इंटरव्ह्यूज आणि वेगवेगळ्या बातम्यांसाठी ॲटपोस्ट मराठी बघत राहत आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।